रोम रोम भाइयों। राम राम मंडळी, मी तुमची लाडकी सुगंध. स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. परडे में जाके देखा तो पप्पा तर का इधर का झाड उधर, उधर का झाड इधर करत हुंदरासारखं काय किदरत होते. अच्छा, हमको सिखा रिया है. पण झाडांके पिल्ले बी बहुत दिनों तक उपाशीच होते. तो आज पप्पाना त्यांचं खानपानचं व्यवस्थित सोय करूनच टाकला. तेवढेच मी आमचे बिल्लीराजा बोलने लगे, उधर एक फोकस डाल के मैं आ गई आजीकडे. तीही काम करून न थकणारा जीव म्हणजे आजी. माणसाबद्दल कितीही बोललं तरी शब्दच कमी पडेल. जीवापाड प्रेम करणारा आणि काळजी करणारा एकूण ते एक जीव म्हणजे आजी. आईपेक्षा पण जास्त माया लावणारी आणि काळजी करणारी व्यक्ती. प्रत्येक घरामध्ये एक असली आजी राहिली ना तर तो घर भरपूर मायानं भरलेलं असतो. फिर आजी के साथ मैं भी बैठ गई काम करने के लिए. तू चला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. त्यानंतर थोडं फ्रूट्स खाऊन घेतलं. मग असं तांदूळ छानपैकी धुवून उन्हामध्ये असं मस्त सुकायला घातलो. उसके बाद मैं और आजी भाजी निवडने के लिए बसलो. इसको क्या बोलते इसको मला तर काय माहित नाही, तुम्ही सांगा कमेंटमध्ये ह्याला काय म्हणतात म्हणून. मग असं गार फिरून मस्तपैकी चुलीवरती जेवण बनवलं आणि जेवण करून घेऊन मी गेलो बाहेर. इकडे येऊन बघतो तर हा वयात पण काम करणारा हा शेवटचा पिढी वाटतं. हम तो हमारे 50 के एज में ही टपक जाएंगे. हाय तेवढे दिवस तर मस्त बिंदासात जगून घेऊया म्हटलं आणि तुम्ही पण जगून घ्या. ये देखो हमारा गाव का इव्हनिंग टाइम कितना मस्त लग रहा है ना. असंच गावाकडची माणसं आणि गावठी व्हिडिओ बघण्यासाठी ह्या गावठी पोरगीला फॉलो करून घ्या. चलो तो फिर भेटेंगे नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.